या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सारंग सावलीला विचारत असतो की अमृता वहिनीला काय झालं आहे, तिचा चेहरा मगाशी किती पडला होता, तिची तब्येत बरी नाही आहे का. आणि हे ऐकून सावली सारंगला सांगू लागते की कदाचित अमृता वहिनी प्रेग्नेंट आहेत. आणि हे ऐकून सारंगला तर खूपच आनंद होतो. तो म्हणू लागतो की अगं ही तर आनंदाची बातमी आहे ना, पण मला सांग घरात त्याबद्दल कोणाला काही माहीत नाही आहे का. आणि त्यावेळी सावली म्हणते की तसं नाही आहे, खरं तर ना अमृता वहिनींच्या बाबतीत याआधी जे काही घडले त्यामुळे त्या खूप टेन्शनमध्ये आहेत आणि म्हणूनच त्या टेस्ट करायला सुद्धा होकार देत नाही आहेत. आणि ते ऐकून मग सारंगसुद्धा काळजीत पडतो. पण मग तो सावलीला म्हणू लागतो की मला नाही असं वाटत की अमृता वहिनीने एवढं टेन्शन घ्यायला हवं. माझा विठुरायावर विश्वास आहे, सगळं काही ठीकच होईल. आणि त्यावर सावलीही हसून हो म्हणते. त्यानंतर मग सारंग मुद्दाम सावलीला म्हणू लागतो की सावली, आपल्या वेळी तू अजिबात टेन्शन घेऊ नको बरं का. तर सावली विचारते म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही. तर सारंग म्हणतो की अगं आपल्या बाळाबद्दल, म्हणजे आता आपलं लग्न झालं आहे म्हटल्यावर आपल्याला सुद्धा बाळ होईलच ना. आणि ते ऐकून सावली लाजून खाली मान घालते. तर सारंग मुद्दाम तिला विचारत असतो की सावली सांग ना, आपल्याला कधी बाळ होईल. पण सावली त्या विषयावर बोलण्याचं टाळते आणि पटकन तेथून जाण्यासाठी निघते. पण सारंग काही तिला सोडत नाही. आणि मग तो सावलीला सांगू लागतो की सावली, मला ना लहान बाळं खूप आवडतात, मला प्रत्येक वर्षाला एक बाळ हवं आहे. आणि हे ऐकून सावली डोक्यालाच हात लावते. तर सारंग म्हणत असतो की मला फक्त मुलगा नाही तर मुलीसुद्धा हव्यात. म्हणजे बघ बर का, आपल्याला 12 मुलं आणि 12 मुली हव्यात, जमेल ना तुला. आणि ते ऐकून सावली म्हणते की सारंग सर, तुम्ही ना काहीतरीच बोलता. सारंग काही सावलीला सोडायला तयारच नसतो. तो सावलीसोबत बाळांविषयीच बोलत असतो. पण सावली मुद्दाम म्हणते की बबलू दादा, तुम्ही इथे कधी आलात. त्यामुळे सारंग घाबरून पाठीमागे वळून पाहतो आणि ती संधी साधून सावली तेथून पळून जाते. दुसरीकडे अमृता तिच्या खोलीत रडत उभी असते आणि तितक्यात राजकुमार त्या ठिकाणी येतो. तो खूपच आनंदात असतो आणि अमृताला विचारत असतो की मला आईने जे काही सांगितलं ते खरं आहे का. आणि त्यावर अमृता रडतच मान डोलावत होकार देते. त्यामुळे राजकुमार तर खूपच खुश होतो. तो म्हणत असतो की अमृता, मी खूप आनंदात आहे, शेवटी देवाला आपली दया आली, आपण आता लवकरच आई बाबा होणार आहोत. पण तू का रडतेस. आणि त्यावेळी अमृता म्हणू लागते की याआधी आपल्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे मला भीती वाटते. तर राजकुमार म्हणत असतो की हे बघ, आता तो विचार करायचा नाही आणि असं काही बोलायचं सुद्धा नाही. खरं तर आपण दोघांनी आत्तापर्यंत खूप त्रास सहन केला आहे आणि माझ्यापेक्षा जास्त त्रास तर तुलाच झाला आहे. कधीच तुला या घरामध्ये मोठ्या सुनेचा मान मिळाला नाही आणि मलासुद्धा मोठ्या मुलाप्रमाणे कधी वागवलं गेलं नाही. पण आता आपली सगळी दुःख दूर होणार आहेत, आपण आई बाबा होणार आहोत. पण तरीही अमृता रडतच असते. तिला टेस्टचं खूप टेन्शन आलेलं असतं. पण राजकुमार तिला समजावतो की काही झालं तरी तू टेस्ट करायची, यावेळी सगळं ठीक होईल, तुला आई व्हायचंच आहे. आणि त्यावर अमृता रडतच हो म्हणते आणि मग राजकुमार तिला मिठी मारतो. त्यानंतर मग तो झोपण्यासाठी जातो. तर अमृता देवाकडेच प्रार्थना करत असते. दुसरीकडे त्या ऐश्वर्याची मात्र चांगलीच झोप उडालेली असते. ती सतत अमृताचाच विचार करते आणि मग त्यानंतर तिच्या वैद्याकडून पावडर घेऊन यायची. त्याला ती कॉल करते आणि विचारू लागते की काय पावडर आहे ती तुमची. 1 महिने पावडर घेतली नाही म्हणून ती अमृता लगेच प्रेग्नेंट राहिली, असं कसं काय झालं. आणि ते ऐकून तो वैद्य म्हणू लागतो की ऐश्वर्या मेहेंदळे मॅडम, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का. अहो, तुम्हीच म्हणालात ना की त्यांनी 1 महिनाभर पावडर घेतली नाही. मग 1 महिन्यात काय काय होऊ शकतं हे आता मी तुम्हाला सांगायला नको, 1-2 दिवसांचं मी समजू शकतो. आणि ते ऐकून ऐश्वर्या खूप चिडते. ती म्हणत असते की मग आता पुढे काय करायचं. कारण काही झालं ना तरी या घरात मला पाळणा हलायला नको आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला जालिम औषध हवं आहे आणि कशासाठी ते तर तुम्हाला माहितीच आहे ना. आणि त्यावर तो वैद्यही म्हणतो की ठीक आहे, पण तुम्ही मला उद्या रात्रीपर्यंतचा वेळ द्या, मी औषध बनवतो. आणि ते ऐकून ऐश्वर्या खुश होते आणि फोन ठेवून देते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अमृता टेस्ट करण्यासाठी जाते. तर तिलोत्तमा, सावली, तारा आणि ऐश्वर्या तिच्या खोलीतच थांबलेल्या असतात. सगळेच जण काळजीत असतात. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरची भीती तर साफ दिसत असते. पण तिलोत्तमा तिच्याकडेच जात तिचे आभार मानत म्हणते की ऐश्वर्या,
अमृतासाठी जी काही औषधं आणत होती ना, कदाचित त्याचमुळे आज आपल्याला आनंदाची बातमी मिळणार आहे. मी खरंच खूप खुश आहे. आणि त्यावर ऐश्वर्या कसंबसं हसत फक्त हो म्हणते. आणि मग त्यानंतर अमृता बाहेर येते. ती खूप रडत असते, त्यामुळे सगळेच जण घाबरून तिला काय झालं हे विचारतात. आणि मग अमृता सांगते की टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, मी प्रेग्नंट आहे. आणि हे ऐकून तिलोत्तमा, सावली, तारा यांचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. त्या ऐश्वर्याला मात्र चांगलाच धक्का बसतो. अमृता तर बिचारी खूप रडत असते. तिलोत्तमाही रडतच तिला मिठी मारते आणि सांगते की आता काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आणि मग त्या सगळ्याजणी मिळून देवीचे आभार मानतात. ऐश्वर्याचा मात्र चेहराच पडतो. तर दुसरीकडे चंद्रकांत, सारंग, राजकुमार, नील, बबलू, सोहम हे सगळेजण वाट पाहत उभे असतात. चा रिपोर्ट काय येईल याची सगळ्यांनाच भीती वाटत असते. राजकुमार तर खूपच घाबरून गेलेला असतो. सारंग, सोहम, चंद्रकांत त्याला धीर देत असतात. आणि मग सावली खाली येते आणि ती सारंगच्या कानात गुड न्यूज सांगते. पण त्यावेळी राजकुमारला असं वाटतं की नक्कीच टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे तो नाराज होतो. पण मग सारंग रडतच त्याला मोठ्याने ओरडून सांगतो की अरे दादा, मी काका होणार आहे. आणि हे ऐकून राजकुमारचा आणि त्याचसोबत घरातील सगळ्यांचाच आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. सगळेजण खूप खुश होतात. राजकुमारला घेऊन नाचायला सुरुवात करतात. सोहम आणि बबलू तर म्हणत असतात की आता आपल्या घरामध्ये आलेला नवीन मेंबर आमचा बेस्ट फ्रेंड होणार आहे. तर चंद्रकांत म्हणत असतो की अरे तुम्हाला कळतंय का, माझं आता प्रमोशन होणार आहे, मी आजोबा होणार आहे. आणि त्यावर सगळेच जण हसत हो म्हणतात. आणि राजकुमार त्याचा आशीर्वाद घेतो. चंद्रकांत रडतच त्याला मिठी मारतो. नंतर मग तिलोत्तमासुद्धा त्या ठिकाणी येते आणि तिच्या पाठोपाठ अमृता, तारा देखील. तिलोत्तमा खूपच खुश असते. तर अमृताला पाहून सगळेजण अजूनच खुश होतात आणि तिचं अभिनंदन करतात. राजकुमारचे डोळे तर नकळतपणे भरून येतात. तो अमृताच्या जवळ जातो. तर बबलू आणि सोहम मुद्दाम त्याला चिडवायला सुरुवात करतात. आणि मग त्यानंतर तो अमृताचा हात धरतो, तिला खुर्चीवर व्यवस्थितपणे बसवतो, तिला काळजी घ्यायला सांगतो. सगळेजण त्या दोघांचं अगदी मनापासून अभिनंदन करत असतात. पण या सगळ्यामध्ये ती ऐश्वर्या अजिबात सहभागी होत नाही. ती बाजूलाच उभी राहून फक्त रागात त्या लोकांकडे पाहत असते. आणि मग तिलोत्तमा राजकुमारला सांगू लागते की आता तू तुझी सगळी कामं बंद करायची, फक्त आणि फक्त तुझ्या बायकोकडे लक्ष द्यायचं, कारण आत्ता या परिस्थितीत तिला तुझी खूप गरज आहे. आणि त्यावेळी राजकुमारही आनंदाने हो म्हणतो. त्यानंतर सोम म्हणू लागतो की चला आता आपण या आनंदाच्या क्षणाचा फोटो तर काढायलाच हवा ना. आणि त्यावर सगळेही आनंदाने हो म्हणतात. आणि मग सोहम सगळ्यांचा मिळून एक छान सेल्फी घेतो. पण त्यामध्ये सुद्धा ऐश्वर्या काही येतच नाही, ती बाजूलाच उभी असते. त्यानंतर आपण पाहतो सावलीच्या माहेरी रोजची कामं सुरू असतात. सावलीचे बाबा कान्हूला आणि सगदेवला त्यांनी त्यांची औषधं घेतली की नाही याबद्दल विचारत असतात. त्यावर ते दोघेही सांगतात की हो, आम्ही आमची औषधं घेतली आहेत, तुम्ही नका काळजी करू. पण तितक्यात ती जयंती नाचत तिथे येते. त्यामुळे सगदेव तिला विचारतो की काय गं, काय झालं. तर ती त्याला पेपरमधील एक जाहिरात दाखवत म्हणत असते की बघा, यांना कामासाठी सुंदर आणि सुशील मुली हव्या आहेत, अगदी माझ्यासारख्या. आणि हे ऐकून ते तिघेही डोक्यालाच हात लावतात. सगदेव तर जयंतीला मुद्दाम म्हणतो की तुला कळतंय का, त्यांना सुंदर आणि सुशील त्याचसोबत हुशार मुली हव्यात, तू या सगळ्यात अजिबात बसत नाही. पण ते ऐकून जयंती खूप चिडते. आणि मग त्यानंतर ती लगेच मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात करते. त्यात ती असं म्हणत असते की मला नोकरी करायची आहे, पण माझे सासू सासरे आणि नवरा काही करू देत नाही, माझ्यावर किती अन्याय होतो हे बघा, मला साधा या घरामध्ये दुधाचा चहासुद्धा मिळत नाही. आणि ते ऐकून कान्हू म्हणू लागते की अगं जयंती, हे काय बोलतेस तू, आजच सगदेव दूध घेऊन आला आहे, दुधाचा चहा बनवलाय आणि तुला खायला आवडतं म्हणून बिस्किट, खारी, टोस्ट हे सुद्धा सगळं आणलंय. पण ते ऐकून जयंती कान्हूवरच चिडत्याने म्हणू लागते की तुम्हाला मध्ये बोलायची काही गरज होती का, तुम्हाला काय माझं फुटेज खायचं आहे का. आणि ते ऐकून बिचारी कान्हू गप्प बसते. आणि मग ती जयंती तो पेपर घेऊन बाहेर निघून जाते. तर कान्हू मात्र सगदेवला आणि सावलीच्या बाबांना म्हणत असते की हिला मधून असे का झटके येतात ना, तेच मला कळत नाही. हिला एखादा आजार तर झाला नसेल ना, कारण ही काही बडबड करत असते. मला तर कळतच नाही आहे आपण हिच्यावर असा काय अन्याय अत्याचार केलाय ज्याबद्दल ही सतत बोलत असते. एखाद्या दिवशी हिने आपल्याला कोर्टाची पायरी चढायला नाही लावली म्हणजे मिळवलं. आणि कान्हूचं असं बोलणं ऐकून सगदेव आणि सावलीचे बाबाही काळजीत पडतात.
तर दुसरीकडे त्या ऐश्वर्याने घरी काही फळं मागवलेली असतात आणि त्या फळांमध्ये पपईसुद्धा असते आणि ती पपई पाहून ऐश्वर्या खूपच खुश होते, कारण तिला ती मुद्दाम अमृताला खायला द्यायची असते. पण तितक्यात सावली त्या ठिकाणी येते, त्यामुळे ती ऐश्वर्या पपई लपून ठेवते. तर सावली तिला विचारत असते की वहिनी तुम्ही ते काय करताय? तर ऐश्वर्या सांगते की हे बघ, आज घरात आनंदाची बातमी कळली आहे, म्हणून मी सगळ्यांसाठी स्मूदी बनवते आणि तू तुझं काम करून इथून निघून जा, मला तुझी मदत नकोय. आणि त्यावर सावली हो म्हणते आणि मग ती तिचं पटकन काम उरकते आणि जाण्यासाठी निघते. पण तितक्यात तिचं लक्ष ऐश्वर्याने लपवलेल्या त्या पपईकडे जातं. ती ऐश्वर्याला विचारते की वहिनी तुम्हाला खरंच माझी मदत नकोय ना? तर ऐश्वर्या रागातच म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, जा इथून. त्यामुळे मग सावली किचनमधून बाहेर पडते आणि ती गेल्यानंतर ऐश्वर्या हसतच पुन्हा ती लपवलेली पपई बाहेर काढते. इकडे सावली मात्र मनाशी विचार करत असते की ऐश्वर्या मॅडम तर सगळ्यांसाठी स्मूदी बनवणार आहेत, पण त्यांनी इतर फळांबरोबर पपईसुद्धा आणली आहे आणि पपई गरोदर बाईसाठी योग्य नसते. जर चुकून अमृता वहिनींना त्यांनी स्मूदी दिली तर. मात्र त्यानंतर ती असाही विचार करते की ऐश्वर्या मॅडमला तर हे सगळं माहिती असेलच ना, आणि म्हणूनच कदाचित त्यांनी पपई बाजूला ठेवली असेल. त्या कशाला उगाच स्मूदीमध्ये पपई टाकतील, आणि मग ती तिच्या कामासाठी निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.